धन्यवाद अध्यक्ष महोदय। वसई विरार महानगरपालिकेमध्ये 1 लाख भटके कुत्रे आहेत आणि 5 वर्षात 4.5 कोटी खर्च करून फक्त 28,000 कुत्र्यांचीच नसबंदी पूर्ण झाली आहे। फक्त 2च नसबंदी केंद्र आहे। माझे स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयांना असे आहेत की वसई विरार महानगरपालिकांमध्ये नसबंदी केंद्रांची संख्या आणि क्षमता वाढवणार का? शेल्टर होम एकही नाही आहे, तर लवकरात लवकर हे शेल्टर होम बनवणार का आणि त्याची कालमर्यादा काय असणार? आणि तिसरा प्रश्न आहे, उत्तरामध्ये जे लिहिलेलं आहे की शासनाने निर्देश दिलेले आहेत, पण या शासनाच्या निर्देशांचं पालन स्थानिक स्वराज्य संस्था करत नाहीत अध्यक्ष महोदय। त्यामुळे त्यांनी या निर्देशांचं पालन करण्यासाठी प्रत्येक महानगरपालिकेमध्ये शासन या विशेषतः कुत्र्यांसाठी आणि श्वानदंशासाठी विशेष पथक शासनाच्या नियंत्रणाखाली नेमणार का अध्यक्ष महोदय? असे माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी श्वानांच्या बाबतीमध्ये त्यांच्या भागातली परिस्थिती या ठिकाणी मांडली, परंतु सुप्रीम कोर्टानं प्रत्येक महानगरपालिकेला हे निर्देश दिलेले आहेत की त्या ठिकाणी त्यांनी चांगल्या पद्धतीची निवारा शेड केली पाहिजे। दुसरं, निर्बीजीकरणाच्या संदर्भामध्ये सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी सांगितलं, एक श्वान जर या प्रोसेससाठी आणलं तर त्याला 5 दिवस ठेवावा लागतो। त्याच्यामुळं कितीही आपण निर्बीजीकरण केंद्र केली तर ती आपल्याला अपुरी पडणार आहेत, पण त्याचं एक शेड्यूल तयार करावं असं देखील सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे। आणि मनीषाताईंनी मगाशी जो मुद्दा मांडला की काही NGO येऊन त्या श्वानांना काही जेवण देण्याचा प्रयत्न करतात किंवा अन्य काही देण्याचा प्रयत्न करतात, सुप्रीम कोर्टाचे हे देखील आता स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश आहेत की ते खाणं घालण्याचे म्हणजे डॉग फीडिंग स्पॉट जे आहेत हे देखील महानगरपालिकेने आयडेंटिफाय करायचे आहेत आणि तिथं जाता त्यांना खाणं घातलं पाहिजे, असा देखील सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे।